हॅलो एव्हरीवन, द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ मी किचन मधून स्टार्ट करत आहे, कारण की आजचा आपला विषय आहे की आपली जी बाथरूम मध्ये अंघोळीची बादली जी असते जी सगळ्यांच्याच घरात असते आणि ती खूप सारी खराब झालेली असते। बऱ्याचशा गृहिणींना असा प्रश्न पडलेला असतो, आपण काय वापरावं की जिला नवी कोरी अशी बादली दिसेल असे निघेल, किंवा त्यावरती जे साबणाचे असतात किंवा खूप सारं पाणी साचून जे काही डाग पडलेले असतात त्यामुळे ती बादली ह्या अशा प्रकारे झालेली असते। हा खालचा भाग जो असतो हा पूर्ण व्हाईट झालेला असतो। ह्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता, ह्या बादलीचा कलर जरा वेगळाच आहे, पण त्यावरती व्हाईट टाइप असं हे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, व्हाईट एक तरंग येतो। तसेच बुडाच्या साईडने म्हणजे पाठीमागच्या साईडने सुद्धा असं हिरवं शेवाळासारखं आलेलं असतं। अशा बऱ्याच जणांच्या बादल्या अशा असतात। जर नसतील तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही छान प्रकारे क्लिनिंग करत असाल, परंतु बऱ्याच घरामध्ये काय होतं, खूपदा बादली घासताना आपण नॉर्मल सोप वगैरे वापरतो आणि त्याने होतं काय, ती बादली व्यवस्थित क्लीन होत नाही, म्हणजे जितके ज्या लेवलला ती क्लीन व्हायला पाहिजे तेवढी होत नाही। मग आज मी तुमच्यासाठी एक अशी ट्रिक घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमची बादली एकदम छान आणि चकचकीत निघणार आहे, आणि ते मी तुम्हाला इन डेमो सेक्शन पण दाखवणार आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि हो, शेजारचं लाईकचं बटन आणि बेल आयकॉन नक्की दाबा, आणि आपल्या ह्या मराठी गृहिणीला नक्की सपोर्ट करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर बाजूचा थोडासा आवाज तुम्हाला जर डिस्टर्ब करत असेल तर त्यासाठी सॉरी। घर आमचं रोडच्या साईडला असल्यामुळे हा आवाज थोडाफार डिस्टर्ब करणार आहेच आपल्याला। चला तर आपला मेन मुद्दा, अशी बादली किंवा ज्या आंघोळीच्या बादल्या असतात, काहीकडे स्टीलच्या बादल्या असतात, त्या खूप जास्त प्रमाणात खराब होतात। खराब होण्याचं कारण मुख्यत्वे हे असतं की तिथे खूप जास्त प्रमाणात पाणी असतं। दुसरी गोष्ट, साबण जो असतो तो लवकर कुठे ना कुठे चिटकला जातो। साबणाचा जो फेस असतो त्याने त्याला एक वेगळ्या प्रकारचा थर येतो, ज्या टाईपमध्ये बुरशी असते त्या टाईपमध्ये। त्यामुळे जर आपल्याला अशी बादली क्लीन करायची असेल तर आपल्याला एखादं एक असं पॉवरफुल असं जेल वापरावं लागतं, आणि ते जेल म्हणजे आपल्याच घरात असतं, त्यासाठी एक वेगळा आणि असा वेगळा असा काही खर्च करण्याची गरज नाहीये। त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आपल्या घरात असणारा हार्पिक। हो, हार्पिक मध्ये सुद्धा खूप अशा पॉवरफुल घटक असतात जेणे आपली बादली ही छान आणि सुंदर निघते। तर काहींना असा प्रश्न पडेल की अरे, बादली घासायची टॉयलेटचा हार्पिक कसं वापरणार? तर आपण जी बादली घासत आहोत ती आंघोळीची बादली घासत आहोत, आणि ती बादली आपण बाथरूम मध्ये यूज करतो, त्यामुळे आपल्याला इथे हार्पिक वापरण्याची जी काही गरज आहे ती एकदम योग्य ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका मनात न वापरता हे हार्पिक वापरू शकता। काहींकडे आता हार्पिक असतं, तर काहींकडे अशा प्रकारे हे जे माझ्याकडे आहे हे डॉमिक्स असतं। तर मी तुम्हाला डॉमिक्स वापरून कशी बादली स्वच्छ करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। मी तुम्हाला सगळ्यांना एक सल्ला सांगणार आहे, नक्की हे तुम्ही यूज करून पहा, तुम्हाला खूप छान आणि सुंदर अनुभव येईल। आणि तुमच्या बादल्या किंवा बाथरूम मधले जे मोठे मोठे टब असतात, काहींच्या घरामध्ये बॅलर्स असतात मोठे, ते क्लीन करण्यासाठी, म्हणजे बाहेरून तुम्ही, आतून ठीक आहे नका वापरू आतून, पण बाहेरून जे त्याला असं थर आलेला असतो, बऱ्याच जणांना व्हाईट रॅशेस आलेले असतात, ते एकदम मूळतः नष्ट होऊन जातात। तर नक्की तुम्ही हा पर्याय करून बघा। चला तर आता आपण डेमो सेशन बघूयात। तर आता इथे एक मी वाटी घेतलेली आहे। अशा वाट्या किंवा प्लॅस्टिकचे जे आपले श्रीखंडाचे वगैरे डबे असतात, अशा खूप साऱ्या किरकोळ गोष्टी आपल्या घरात असतात, ते तुम्ही यूज करू शकता। आता ही वाटी माझी वापरातली नाहीये म्हणून मी ही घेतलेली आहे। यामध्ये मी थोडंसं हे डॉमिक्स टाकणार आहे। मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की तुम्ही हार्पिक असेल तर हार्पिकही वापरू शकता। थोडंसं आपण इथे असं डॉमिक्स घ्यायचंय, खूप जास्त प्रमाणात नाही। आता त्यानंतर हे डॉमिक्स घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे जर एखादा एक्स्ट्राचा ब्रश असेल तर तो तुम्ही यूज करू दात घासायचा एक्स्ट्राचा ब्रश जो असतो, जो आपण टाकून देतो, त्याचाही यूज करू शकता। किंवा येथे मी अशा प्रकारे एक सेपरेट घासणी ठेवलेली असते। हे बघा, ह्या घासणीमध्ये काहीच नाहीये। ही घासणी मी फक्त आपले जे बादल्या वगैरे असतात बाथरूमच्या किंवा बेसिंग असतो ते घासण्यासाठी वापरते, आणि रेग्युलर माझी भांडे घासायची घासणी ही वेगळी आहे। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ह्या सेपरेट घासण्या करून ठेवल्या तर खूप फायदा होतो, आणि त्यामुळे कीटकही इकडे तिकडे जाण्याची किंवा काही प्रकारे आपल्याला आजार होण्याची शक्यता कमी होते। हे बघा, याला मी असं झाकण पण लावून ठेवते, आणि अशा प्रकारे एक एक्स्ट्राची घासणी, ज्याच्यामुळे आपण भांडे वगैरे जे असतात बाथरूमचे किंवा टॉयलेटची बादली म्हणा किंवा बेसिंग, टॉयलेट जवळचं बेसिन, ते साफ करण्यासाठी मी ही घासणी वापरते। आता हीच घासणी मी इथे हे बादली घासण्यासाठी वापरणार आहे। ती कशी घासायची ते पाहूया। हे बघा, इथे मी बादली घेतलेली आहे।
त्या बादलीला पण फक्त मी पूर्ण करून घेणार आहे। हे बघा ह्या ठिकाणी किती प्रकारात घाण झालेली आहे ही बादली। खालून पूर्ण असं जो शेवाळ्यासारखा थर आहे तो आलेला आहे। आता आपण याला क्लीन कसे करणार आहोत, ह्या वाटीमध्ये आपण हे डॉमिक्स घेतलेला आहे, यामध्ये ही घासणी मी बुडवणार आहे। ही घासणी पण तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे, ही लोकल मार्केटमध्ये कुठे पण ही घासणी मिळून जाते। हे बघा एकदम सॉफ्ट आहे, हातालाही लागत नाही। ह्या घासणीचा तुम्ही यूज करावा। जर ही घासणी तुम्हाला वापरायची नसेल तर जे नॉर्मल अंग असायचे काथे असतात, असा एखादा काथाही तुम्ही आणून ठेवू शकता, जे तुम्ही अशा बादल्या घासण्यासाठी यूज करू शकता। आता यामध्ये आपण हे असे बुडवणार आहोत, हे बघा असं, आणि आता हे आपण घासून घेणार आहोत। अशा प्रकारे हलक्या हाताने तुम्ही हे घासू शकता, पण जर तुमची बादली खूप जास्त कडक झालेली असेल तर थोडासा जोर लावला तरी चालेल। परंतु तुम्ही बघू शकता मी अजिबातही जोर लावत नाही, एकदम अल्लद हाताने मी ही बादली घासत आहे। आतून बाहेरून ही बादली घासून घेणार आहे आणि तुम्हाला डेमो दाखवणार आहे की बादलीमध्ये किती फरक जाणवतो। तुम्हाला ही गोष्ट तेव्हाच पटेल जेव्हा तुम्ही एकदा ट्राय कराल, त्यामुळे नक्की एकदा ह्या ट्राय करून बघा। तर आता इथे अशा प्रकारे आपली बादली घासून झालेली आहे। तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा। मी तुम्हाला दाखवते ही बादली किती चकचकीत निघालेली आहे ते। तुम्ही हे पाहू शकता, हे बघा आपली बादली ही स्वच्छ सुंदर किती चमकत आहे, एकदम शाईन येते त्या बादलीला, अजिबात कुठे कोणत्याही प्रकारचं काळा वगैरे। बघा खालच्या साईडने सुद्धा जशी नवी बादली असते त्या टाइप मध्ये निघालेली आहे। आता व्हिडिओ क्वालिटीमध्ये तुम्हाला कसं दिसेल मला माहित नाही, परंतु जर तुम्ही एकदा यूज केलं तर तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्की अनुभव येईल। हे बघा खूपच सुंदर, त्याच्यावरचे जे हे फुलं आहेत ना, हे बघा हे सुद्धा पूर्ण चमकायला लागलेले आहेत। हे तुम्ही जर नॉर्मल सोपने घासलं ना, एखाद्या बादली म्हणा किंवा अदर कोणता पण साबणाने जर घासलं ना, ते इतक्या चांगल्या प्रकारे निघत नाही जेवढं ते हार्पिकने निघतं किंवा डॉमिक्सने निघतं। हे बघा खूपच सुंदर, चारही बाजूने माझी बादली स्वच्छ निघालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर नक्की तुम्ही हा प्रयत्न एकदा ट्राय करून बघा। अंघोळीची बादली अशा प्रकारे घासून बघा। जर तुम्हाला याच्यातून काही फायदा झाला तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही बादली मी इथल्या बेसिकमध्ये घासली कारण की बाथरूममध्ये खूप जास्त अंधार होता, नाही तर मी हा व्हिडिओ तिथेही बनवू शकले असते। तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंटच्या मी एकदम मनापासून खूप खूप वाट बघत असते आणि असाच प्रतिसाद द्या आणि भेटूया आपण अशाच गृहिणींशी रिलेटेड अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा। नमस्कार, बाय बाय।